हाय हॅलो नमस्कार. चला लॉंग एक व्हिडिओ अपलोड करते आणि आमचा आरुचं बघा मम्मी व्हिडिओ शूट करते म्हणजे त्याला पण करायचं राहतं. त्यानेच काही कॅमेरा बंद चालू केलेला आहे बरं का. लहान मुलांना पण आतापासून सगळ्या गोष्टी समजतात. आपण जे गोष्ट करतो ते त्यांना पण समजते. चला संध्याकाळच्या याच्यात ना मस्त आज पालकची पुरी बनवते. तेच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आणि पालकची भाजी खाऊन खाऊन ना कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी. चला मग इथे मस्त पालक स्वच्छ धुवून घेतलेला, त्यातून 3 ते 4 मिरच्या, लसूण, जिरे टाकलेले आणि मस्त असं पेस्ट बनवून घेतली. मी डायरेक्ट बॉईल करून नाही घेत, मी डायरेक्ट अशीच बनवते म्हणून तुमच्यासोबत अशी शेअर करते. असं पीठ घेतलं आणि असतं इथं पालकसाठी ना मस्त असं ना घट्टसर पीठ मळून घ्यायचं बरं का. आणि एकदम असे पालकची भाजी खायला कंटाळा आला असेल ना तर मस्त अशा पालकच्या पुऱ्या बनवायच्या आणि गरमागरम खाऊन घ्यायच्या. खूपच भारी लागतं म्हणून चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया. आणि त्याच्यासोबतच मस्त बटाट्याची रश्श्याची भाजी बनवायची होती. ती बनवायला मस्त असं पीठ मळून घेतलं आणि पुऱ्या भाजी बनवायला घेतली. सर्वात पहिले पीठ मळून ठेवून दिलं साईडला आणि इथं मस्त बटाटे शिलून घेतले आणि लगेच मिक्सरमध्ये शेंगदाणे वगैरे कूट करून घेतलेला. मस्त कूट घालून शेंगदाण्याची रश्श्याची भाजी बनवायची होती आणि पातेल्यामध्ये बनवणार होती कारण कढईमध्ये एकच कढई त्याच्यामध्ये ना मला पुऱ्या तळायच्या होत्या. म्हटलं चला याच्यामध्ये पातेल्यामध्ये आज बनवूया भाजी. त्याच्यात 2 ते 3 पळ्या तेल टाकून घेतलं आणि थोडे जिरे टाकून घेतलेले, कांदा टाकून घेतला आणि म्हटलं आग लागते का काय एवढं गरम तेल होऊन गेलं होतं. आणि म्हटलं चला पटकन बनवून घेऊया भाजी. आणि तर लगेच बटाट्याची मस्त अशी रश्श्याची भाजी बनवायला घेतली आणि त्याच्यामध्ये ना किचन किंग मसाला टाकून घेतलेला, लाल तिखट टाकून घेतलं आणि मस्त इथे बटाटे ना स्वच्छ धुतलेले ते पण टाकून घेतले. त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले ते बटाटे ते पण टाकून घेतले त्याच्यामध्ये. आणि एकदम झटपट अशी भाजी होऊन जाते. रात्रीच्या जेवणामध्ये असं काही जर वेळेत राहिला ना जेवायला तर मन भरून जेवण करतं सर्व. त्यामुळे म्हटलं चला इथे मस्त अशी भाजी शिजते. आणि साध्या पुऱ्याचं पीठ पण मळलं होतं ते पण पुऱ्या बनवायला घेतल्या. पप्पाला साध्या पुऱ्या खायच्या होत्या. म्हटलं चला त्यांच्यासाठी साध्या पुऱ्या आणि पालक पुऱ्या दोघं मिक्स करू आणि आज 2 प्रकारच्या पुऱ्या बनत आहे. चला म्हटलं तुमच्यासोबत हे रेसिपी शेअर करूया. आणि पुरी भाजी म्हटलं ना तर सर्वांनाच आवडते आणि लहान मुलांना अशी पालक जर आवडत नसेल ना तुम्ही अशा नक्की पुऱ्या बनवून द्या, नक्की आवडीने खातील बरं का. आणि इथं मस्त अशा पुऱ्या बनवायला घेतलेल्या आणि तिकडे मस्त त्यांच्यासोबत गप्पा पण चालू आणि इकडे स्वयंपाक पण माझ्या चालू होता. आणि आरुष पण त्याचे पप्पा आले होते त्याच्यामुळे त्याच्या पप्पाकडे दिलं होतं त्याला आणि तो मस्त तिकडे खेळत होता. तोपर्यंत म्हटलं चला इकडे स्वयंपाकाची घाई गडबड लावून देऊया, स्वयंपाक पटकन करून घेऊया कारण मग उशिरा पण जेवण होऊन जातं आणि मग सकाळी परत मग उठायला प्रॉब्लेम होऊन जातो. म्हटलं चला पटकन इथे पुऱ्या बनवायला घेतल्या. पुऱ्या गरमागरम पालकच्या ना खूपच भारी लागतं आणि मला तर प्रचंड आवडता. मस्त इथे ना अशा पुऱ्या बनवून घेतल्या आणि ते कढई ना तेल ठेवून दिलं गरम करायला. म्हटलं पहिले पुऱ्या ना पहिले पूर्ण तळू म्हणजे बनवून घेते आणि छोटे छोटे पुऱ्या पण खूप छान लागतं बरं का. आणि मस्त मोठ्या मोठ्या पण जास्त तेल ते होत नाही. म्हटलं छोटे छोट्याच पुऱ्या करूया. आणि मी व्हिडिओ शूट करत तेव्हापर्यंत त्यांचे मित्र आलेले होते. त्यांचं चाललं होतं व्हिडिओ वगैरे शूट करताय का काय. हां म्हटलं चाललं आहे आता सध्या नवीन चॅनल आहे. आणि इथं मस्त कढईत आहे ना 10 मिनटं ठेवलं होतं तेल एवढं गरम झालेलं मस्त अशा पुऱ्या ना लगेच टम्म फुगायला लागले. आणि चला म्हटलं आता पटकन पुऱ्या तळायला घेते. आणि त्यांचं मस्त गरमागरम पुऱ्या खाणं चालू होतं आणि इकडे आमचं काम चालू होतं. आणि इथं मस्त पुऱ्या मस्त तळायला घेतल्या. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला बरं नक्की सांगा. आणि आवडल्या माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. म्हणजे तुमच्या सपोर्टमुळे अजून थोडीशी हिंमत मिळेल आणि पुढे जाण्याचे नवीन प्रयत्न चालू केलेले आहे. नवीन चॅनल आहे, प्लीज समजून घ्या. थोडंफार चुकलं तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.